महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसिन। पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। दिवा मुंब्रा दरम्यान धीमा मार्गावर लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। लोकल ट्रेन मधील असणाऱ्या 3 इंजिन युनिटमध्ये एका युनिटमध्ये बिघाड झाल्याने लोकल बंद पडली होती। धीम्या मार्गावर लोकल बंद पडल्याने स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली। ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची चांगली तारंबळ उडाली। अभिनेता शाहरुख खानला अंमलबजावणी संचालनालयाने कोलकाता नाईट रायडर्सच्या शेअर विक्री प्रकरणात समन्स जारी केले आहे। या प्रकरणात ईडी शाहरुखची आता चौकशी करणार आहे। आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचे शेअर 6 ते 8 पट कमी किमतीत विकल्याचा आरोप शाहरुख खानवर केला जात आहे। याद्वारे शाहरुखने परकीय चलनात फायदा कमावल्याचाही आरोप त्याच्यावर आहे। महिन्याच्या अखेरीस हजर राहावं असे सक्त आदेश शाहरुख खानला देण्यात आले आहे। अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्याची शाहरुख खानची ही दुसरी वेळ राहणार। यापूर्वीही 2011 मध्ये तो ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला होता। राज्यातील फडणवीस सरकारने छोट्या वाहनांना टोलमुक्त केले, मात्र स्कूल बसेसना यातून वगळण्यात आले नाही। त्यासाठी स्कूल बसवाल्यांनी विद्यार्थ्यांच्या दरमहा भाड्यात 300 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे सरकारच्या टोल धोरणाचा फटका आता स्कूल बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे। स्कूल बसेसना टोल मुक्त करून त्यावर बसणारा अतिरिक्त भुर्दंड माफ करण्यात यावा अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून सरकारला करण्यात आली होती, मात्र ती सरकारकडून अद्याप मान्य न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी मुंबईसह राज्यातील स्कूल बस मालकांना महिन्याला 13,000 रुपयांचा टोल अतिरिक्त भरावा लागत आहे। मात्र ती सरकारकडून अद्याप मान्य न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी मुंबईसह राज्यातील स्कूल बस मालकांना महिन्याला 13,000 रुपयांचा टोल भरावा लागत आहे। स्कूल बसवाल्यांना टोल नाक्यावरून दिवसातून 8 वेळा ये-जा करावी लागते आणि प्रत्येक फेरीला एकूण 75 रुपये लागतात। त्यामुळे 13,000 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड भरावा लागत असल्याने स्कूल बस प्रवास करणाऱ्या मुलांच्या फी मध्ये वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे। या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या खिशावर मात्र बोजा पडल्याने हा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे। गृहराज्यमंत्री राम शिंदे अहमदनगरचे बियर बारचे उद्घाटन केले होते। त्यांनी केलेल्या या उद्घाटनाचा नगरमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून अहमदनगर जिल्हा व्यसनमुक्ती अभियानाने त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे। या प्रकरणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। जिल्ह्यात 600 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचे ठराव झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये गृहराज्यमंत्र्यांनी बारचं उद्घाटन केल्याने जनतेच्या भावनांचा अपमान झाला। चंद्रपूरचे पालकमंत्री दारूबंदीसाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र नगरचे पालकमंत्री मात्र बारचे उद्घाटन करीत असल्याने निराशा झाल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे यापुढे दारू विक्रेत्यांना प्रतिष्ठा देणाऱ्या नेत्यांच्या घरापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यसनमुक्ती अभियानाने दिलाय। पुणे विद्यापीठातील बालाजी मुंडे या विद्यार्थ्याने मंगळवारी आत्महत्या केली। बालाजी हा पदवीधर तर झाला होता, मात्र नेटसेट मध्ये त्याला यश मिळत नसल्याने कदाचित त्याने आत्महत्या केली। बालाजी भाऊसाहेब मुंडे मूळचा नांदेडचा राहणारा असून तो पुणे विद्यापीठाचा माजी विद्यार्थी होता। 2 वर्षांपूर्वी विद्यापीठातून MA अर्थशास्त्र त्याने केले। पदवीधर परीक्षेनंतर तो स्पर्धा परीक्षा आणि नेट परीक्षेची तयारी करत होता। नेटसेटमध्ये आलेले नैराश्य व मानसिक ताण यातून त्याने एका झाडाला गळफास घेतला। त्याने आत्महत्येचे कारण मात्र एका पत्रात लिहून ठेवले होते। राम मंदिराच्या चर्चेला द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पूर्णविराम दिलाय। राम मंदिराच्या उभारणीबाबत गप्पा मारण्या आता बंद करा। आमचं मंदिर आम्ही स्वतः उभारू, तुमच्या मदतीची अपेक्षा नाही, असा आक्रमक पवित्रा मोदी सरकारवर स्वामी यांनी घेतला। दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित हिंदू धर्म संसदेत शंकराचार्यांनी भाजपा नेत्यांवर अचूक निशाणा साधला। अयोध्या ही राम जन्मभूमीच आहे। या जागेशी बाबरचं नाव राजकीय फायद्यासाठीच जोडण्यात आलं। बाबर या ठिकाणी कधीही आला नव्हता, हे अगदी कोर्टानेही मान्य केलंय। त्यामुळे या खटल्यात आता सुप्रीम कोर्टाचा अहवाल लवकर आल्यास कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय आम्ही संतच राम मंदिर उभारू, असा निश्चय त्यांनी व्यक्त केला। राम मंदिराबाबत चर्चा करणं तुम्ही सोडून द्या, आम्हाला तुमचा पैसा नको, जनता पैसा देईल आणि आम्ही मंदिर बांधूच, असं त्यांनी ठणकावून सांगितलं। खंडाळा तालुक्यातील गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीचे अनुदान शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार शिवाजीराव तडपे व तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी दिली। शिरवडमधील 19 गावातील 715 बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून 12,36,000 रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। संबंधित नुकसानीचे अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे।
यामध्ये विशेषतः विंग, मिरजे, पडची, पारगाव अशा अनेक गावातील बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी व फळपिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 26,18,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. राहुरी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जोगेश्वरी आखाडा येथील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली. सुमारे 8 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या एका रस्त्याला एकही वर्ष पूर्ण होत नाही, तोच रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. राहुरी नगरपालिकेतील जोगेश्वरी आखाडा येथील भोंगडवस्ती या ठिकाणी मूळ दावा कालवा ते भोंगडवस्ती दरम्यान तयार करण्यात आलेल्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजूने साईड पट्टी न बनवल्यानं रस्त्याला तडे गेले आहेत. संबंधित रस्त्यासाठी नगरपालिकेकडून सुमारे 8 लाख रुपये खर्च केले गेले असून या कामात 4 ते 5 महिने सुद्धा झाले नाही, तेच रस्त्याला मोठे तडे गेल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नाबाबत आमच्या प्रतिनिधीनं संबंधित प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधला असता या रस्त्याच्या दुरुस्तीच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या असून लवकरच तो दुरुस्तीचे काम करेल असे सांगण्यात आले. हे काम अशोक कदम या ठेकेदाराने केले असून याबाबत राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. राहुरी नगरपालिका ही आपल्या ढिसाळ कारभारामुळे नेहमीच नागरिकांच्या रोषास सामोरे जात असते. आता तरी पालिका प्रशासन आपल्या कामात सुधारणा करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे. अण्णांनी फडणवीसांची तुलना पंतप्रधान मोदींची केली आहे. फडणवीस सरकारचा सेवा हमी कायदा तर त्यांचा सर्वोत्कृष्ट निर्णय आहे, कारण लोकांना त्यांचं काम वेळेत करून मिळणार. शिवाय न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जाणार. राजकीय पक्षांशी मला देणं घेणं नाही, मात्र फडणवीस सरकारचे काही निर्णय प्रशंसनीय आहेत असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. सेन्सॉर बोर्डानं अनुराग कश्यप दिग्दर्शित बॉम्बे वेलवेट या चित्रपटाला UA सर्टिफिकेट दिलं आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता अनुष्का आणि रणबीरचे चाहते हा चित्रपट आपल्या कुटुंबासह पाहू शकतात. 12 वर्षाखालील मुलं फक्त आपल्या आई वडिलांसोबत किंवा मोठ्या लोकांसोबतच हा चित्रपट पाहू शकतात. बॉम्बे वेलवेटला याआधी सेन्सॉर बोर्डानं A सर्टिफिकेट दिले होते. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सेन्सॉर बोर्डाच्या पुनर्निरीक्षण समितीकडे हा चित्रपट पाठवला आणि हा चित्रपट ऐतिहासिक संदर्भ आहे, हा चित्रपट अडल्ट नाही असे सांगितले. कश्यप यांची बाजू सेन्सॉर बोर्डाने लावून धरत या सिनेमाला UA सर्टिफिकेट दिले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनुष्का सोबतच करण जोहरची मुख्य खलनायकाची भूमिका आहे. मित्रांनो, या बुलेटिनमध्ये इतकंच. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.